पाणघोडा एक सस्तन प्राणी आहे. पाणघोड्याचा समावेश समखुरी गणाच्या हिप्पोपोटॅमिडी कुलात करतात. हिप्पोपोटॅमस हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ नदीतील घोडा असा होतो. तो बराच वेळ पाण्यात राहतो. आकारमानाने हत्ती आणि गेंडा यांच्या खालोखाल पाणघोड्याचा क्रम लागतो. तो मूळचा आफ्रिका खंडातील असून सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागात आढळतो. डोंगर आणि जमिनीवरील अन्य समखुरी प्राणी यांच्या शरीराशी पाणघोड्याच्या शरीराचे साम्य असले तरी पाणघोड्याचे जवळचे नातेवाईक हे सिटेशिया गणातील व्हेल व पॉरपोइस यांसारखे प्राणी आहेत. उत्क्रांती होताना सु. 5 कोटी वर्षांपूर्वी सिटेशिया गणातील प्राण्यांपासून पाणघोडा विभक्त झाला असावा. तसेच पाणघोडा आणि व्हेल या दोघांचा सामायिक पूर्वज सुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी इतर समखुरी प्राण्यांपासून विभक्त झाला असावा. पाणघोड्याच्या शरीराची लांबी 4 ते 5 मीटर, उंची सुमारे 5 मीटर आणि वजन 3 ते 5 टन असते. पाय आखूड असून पायाची बोटे पडद्याने एकमेकांना जोडलेली असतात. डोके मोठे आणि वरून सपाट असते. डोळे, कान आणि नाकपुड्या डोक्याच्या वरच्या सपाट भागावर असतात. तो डोळे, नाकपुड्या आणि कान पाण्याबाहेर ठेवतो. पाण्याखाली तो आपल्या नाकपुड्या आणि कान बंद करू शकतो. दृष्टी तीक्ष्ण नसते. मुस्कटाभोवती तुरळक राठ केस असतात. गंध संवेदना तीव्र असते. जबड्यात 40 दात असतात. सुळे व पटाशीच्या दातांची वाढ सतत होत असते. सुळे बाकदार असून त्यांची लांबी 60 सेंटीमीटर व वजन 2-3 ते 2-7 किलोग्रॅम पर्यंत असू शकते. त्वचा जाड असून तिच्या तांबूस तपकिरी ते गर्द करडा अशा रंगछटा आढळतात. त्वचेवरील केस बारीक व विरळ असल्यामुळे ती केशहीन वाटते. पाणघोड्याचा वॉवर जलाशयाजवळ असतो. दिवसभर जास्तीत जास्त वेळ तो पाण्यात व चिखलात घालवतो. त्याला पोहता येत नाही. तसेच तो तरंगत नाही. खोल पाण्यात हा क्वचितच दिसून येतो. पाण्यात राहताना ते समूहाने राहतात. त्यांच्या कळपात काही माद्या आणि पिल्ले असून त्यांची संख्या 20 ते 30 असते. प्रौढ पाणघोड्यावर इतर प्राणी हल्ला करीत नाहीत, परंतु त्याच्या पिलांची शिकार मगर, तरस आणि सिंह करतात. एरवी निरुपद्रवी असणारा हा प्राणी पिलांच्या आणि मादीच्या रक्षणाकरिता किंवा स्वतः जखमी झाल्यावर हिंस्र बनतो. आपल्या क्षेत्राच्या स्वामित्वासाठी तो जागरूक असतो. पाणघोडा साधारणपणे संधिप्रकाशात चरण्यासाठी बाहेर पडतो. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती व गवत हे त्याचे खाद्य आहे. चरताना शक्यतो हा प्राणी एकटा असतो. तो रवंथ करीत नाही. नदीकाठी चरताना शेतात शिरून तो पिकांची नासाडी करीत असल्याने बऱ्याचदा त्याची शिकार केली जाते. मांस, कातडी तसेच दातांकरिता पाणघोड्याची शिकार केली जाते. दातांपासून मिळणारा उच्च प्रतीचा हस्तिदंत सदृश पदार्थ सहज तुटत नसून पिवळाही पडत नाही. शोभेच्या वस्तू, दागिने, पियानोच्या पट्ट्या, बिलियर्डचे चेंडू इत्यादी वस्तू बनविण्यासाठी तो वापरला जातो. पानवनस्पती आणि मासे यांच्या वाढीसाठी पाणघोड्याची विष्ठा उपयुक्त असते. दोन्ही पाणघोड्यांची निवासक्षेत्रे अनेक ठिकाणी पिकांच्या लागवडीखाली आणली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत गेले आहे. त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे. IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाणघोड्याला असुरक्षित घोषित केले असून ती संस्था पाणघोड्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व प्राण्यांविषयी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.